जैन सर्वांना. आता बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की प्रॉपर लॉंग स्टेप कशा टाकायच्या, की प्रॉपर बॉडी वॉर्मअप कशी करायची, स्ट्रेचिंग कशी करायची, त्यांनाच आपल्या लॉंग स्टेपला फायदा होईल आणि बॉडी एकदम फ्री राहील. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की किट कशा प्रकारे घालायची आणि वॉर्मअप कसं करायचं. आता बघा, एवढा घाम आलेला आहे प्रॉपर, फक्त कसं आल्या थोडं नॉर्मल वॉर्मअप केलं आणि 11 मिनिटं रनिंग कशी केली. 11 मिनिटं रनिंग फास्ट नाही पळायचं, एकदम स्लो, एवढं एकदम रिथम मध्ये पळायचंय. म्हणजे त्यानं काय होईल, प्रॉपर बॉडी वॉर्मअप होती ना आपली, आणि प्रॉपर घाम आला ना तेवढीच इंजुरी कमी होती. आता लक्षात करा, प्रॉपर किट घातल्यामुळे बघा एकदम पायाला वगैरे पूर्ण प्रॉपर घाम आलेला आहे. म्हणजे याचं काय होतं माहिती का, आतमध्ये शॉर्ट पॅन्ट घातली, वरती नाईट पॅन्ट, वरती बनियन शँडो घातली, टी शर्ट घातला आणि अप्पर घातले, यानं काय होतंय पूर्ण बॉडीला एकदम घाम येतो. यानं काय होणार माहिती का, आपण ज्यावेळेस आपलं पोरचं हार्ड वर्कआउट करतो आपण, त्याच्यामध्ये एकदम बॉडी रिलॅक्स राहते आणि आपला प्रॉपर स्टॅमिना पुरतो त्याच्यामध्ये, आणि बॉडीला म्हणजे कंबर वगैरे दुखणं, पाय जाम होणं, पाठीमागून हॅमस्ट्रिंग जाम होणं, याच्या प्रकारचा कसलाही त्रास होत नाही आपल्याला. त्याच्यामुळे लक्षात करा गोष्ट. आल्याला मी काय केलं, स्टार्टिंग एकदम आपलं प्रॉपर वॉर्मअप करून घेतलं, पाय वगैरे स्ट्रेच केले, डाऊन केलं, अप डाऊन केलं, या सगळ्या गोष्टी रिलॅक्स थोडी आपण नॉर्मलच करायचं आणि प्रॉपर 11 मिनिटं वॉर्मअप करायचं. आणि ते झाल्यानंतर 11 मिनिटं रनिंग झाल्यानंतर समोरचं वॉर्मअप कसं करायचं ते आपलं बघून घ्या. आता रनिंग करून आल्यानंतर आपले पाय थकलेले असतात, त्याच्यामुळे काय करायचं, वरतून सुरुवात करायचं वॉर्मअप. त्याच्याकडे लक्ष द्या आपण प्रॉपर. वॉर्मअप करताना एकदम रिलॅक्स करायचं आणि प्रॉपर त्याला टायमिंग द्यायचा. या प्रत्येक मुवमेंटची तुम्हाला 10 काउंट करायचे. आता हे 10 झाले, 1 2 3, हे 10 करायचं, रिव्हर्स 10. प्रत्येक मुवमेंटचे तुम्हाला 10 राऊंड करायचे, एवढं लक्षात ठेवा. प्रॉपर बॉडी मुवमेंट बघायची कशी आहे. आता तुमची पूर्ण बॉडी रिलॅक्स होत चालली. हे केल्यानंतर तुम्ही किती बी लॉंग स्टेप टाकल्या तरी तुमच्या कमरला ताण येणार नाही, प्रॉपर बॉडी मुवमेंट होईल. हे झालं कमरपासून वरतीचं. आता खालचं करायचं, एकदम कमरपासून पायाचं एकदम रिलॅक्स मध्ये झालं पाहिजे. याच्यामध्ये कोणती गोष्ट करताना एकदम प्रॉपर करायची. जसं हे डाऊन करतोय, पाठीमागचं पाय समोर एकदम रिलॅक्स, एवढं आले तुम्ही, नंतर हळूहळू खाली जायचं. नाही एकदम असं लगेच झटका नाही द्यायचा त्याला. अशी रिलॅक्स बॉडी राहिली, पंजा घेतला, समोरचं पाय सरळ एकदम हलवून जायचं. आता सेकंडला पाय क्रॉस ठेवायचा, त्याला एकदम लगेच असं झटका नाही द्यायचा, रिलॅक्स मध्ये जायचं. क्रॉस झाला त्याच्यानंतर पाय स्ट्रेट ठेवायचा, अप डाऊन एकदम रिलॅक्स. मग साधारण मुवमेंट सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट करता मन लावून करा. आता मी पाय स्ट्रेच करतोय, समजा घेतला लगेच वळटा त्याला सोडून, यानं काही फरक नाही पडणार. अप केला, होल्ड केला 10 सेकंद, होल्ड तोपर्यंत राऊंड, रिव्हर्स, होल्ड, रिलॅक्स, परत तीच पोझिशन. हे पकडला, आता हे तुम्हाला प्रॉपर समजून सांगतो. हा पंजा पकडला, एवढा केला, लगेच सोडून द्याला, याला वॉर्मअप नाही म्हणायचं. हा पकडून ठेवला, अप केला आणि नंतर हळूहळू असं प्रेस केला, त्याला म्हणायचं प्रॉपर केलेलं. बस झालं. सेकंड पुन्हा बॉडी कंट्रोल करायची. आता हे बघितलं तुम्ही, वरतून पर्यंत पूर्ण आपली बॉडी फ्री झालेली. त्याच्यानंतर काय करायचं, जम्पिंग वर्कआउट सुरू करायचं. म्हणजे पुढच्या इव्हेंटसाठी बॉडी एकदम एनर्जिट झाली पाहिजे आपली. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक इव्हेंटचे 10 काउंट करायचे. रिलॅक्स करायची एकदम, म्हणजे पाठीमागच्या नसा नॉर्मल रिलॅक्स होत चालतात. हे थोडं रिलॅक्स झाल्या, अप. आता याला असं हे फक्त असं नाही करायचं. अप, खालचा पाय नेहमी पंजावर, म्हणजे पाठीमागच्या नसा समोरचे एकदम फ्री झाल्या पाहिजे. नॉर्मल केलं त्या सेकंडला फुल करायची किक.
साईड झाली की फ्रंट डाऊन. या प्रत्येक मुवमेंटचे मी तुम्हाला थोडं थोडं करून दाखवलंय. तुम्ही ते 10+ करायचं. याच्यानंतर एकदम रिलॅक्स. हे पूर्ण साईडला जाऊ द्यायचा. फक्त हे बघा, एवढं गेल्याने फरक नाही पडणार. प्रत्येक मुवमेंट बघा, 1 2 3 4 असं डाऊन पूर्ण. 7+ ते 10+ आलं पाहिजे. आपण जे एकदम वर झालं अप, तेव्हा पाठीमागच्या नसा एकदम फ्री होते. झालं लास्ट पुरं डाऊन. याच्यामध्ये बघितलं तुम्ही प्रत्येक मुवमेंट जी झाली पायाची, यानं काय होतं, बॉडी एकदम फ्री होती. आता याच्यानंतर काय करायचं, 50 मीटरच्या नॉर्मल स्ट्राईक मारायच्या. पहिले याच्यामध्ये नॉर्मल घ्यायची, दुसऱ्यामध्ये बॅक किक घ्यायची, तिसऱ्यामध्ये प्रॉपर बॉडी मुवमेंट घ्यायची, आणि चौथी एकदम अशी. या वॉर्मअपनं काय होणार माहिती आहे का, तुम्हाला कसल्याही प्रकारची, जसं आपले एकदम घुटणे जाम होणं, गुडघे दुखणं, थाईतलं क्रॅम्प येणं, बॅक क्रॅम्प येणं, कसल्याही प्रकारचं. आता याच्यानंतर तुम्ही किती जरी हार्ड वर्कआउट केलं तरी तुमच्या बॉडीला अजिबात पेन होणार नाही. आणि पूर्ण वर्कआउट झालं आपलं, त्याच्यानंतर नॉर्मल आपलं ग्राउंडवर रिलॅक्स करायचं, बॅनर टाकायचं, प्रॉपर स्टिचिंग करायची. म्हणजे आजच्या दिवसात जेवढं वर्कआउट सुरुवात केली ती आपण, त्याच्यासाठी बॉडी एकदम फ्री झाली होती. बॉडी तुम्हाला कसल्याही प्रकारची इंजुरी होणार नाही, एकदम बॉडी फ्री राहील. आणि दररोज ग्राउंड करण्यासाठी एक माइंडसेट बनन. कारण मला सांगा ना, एवढं घाम आला तुमच्या बॉडीला, याच्यानंतर तुमची बॉडी एवढी गरम झालेली असते की कसलाही कोणता इव्हेंट असला तरी तुम्हाला जीवार येणार नाही, थकवा लागणार नाही, बॉडी जाम होणार नाही, बॉडीची तुमची प्रॉपर मूव्ह करणार. आता तुम्ही मला सांगा, एवढे प्रॉपर पाय खोलणार होते, सकाळी आल्याला लगेच खोलायला सुरू केल्यावर कसे खोलणार ते. आता काय झालं, तुम्ही जेवढं प्रॉपर वॉर्मअप केलं त्याने बॅक मसल असन, फ्रंट मसल, गोटे आसन, कंबर आसन, पूर्ण बॉडी मूव्ह एकदम रिलॅक्स झालेली आहे. त्याच्यामुळे प्रॉपर वर्कआउट होणार तुमचं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण वाढवसाल त्यानं हे क्रॅम्प वगैरे ना कमी होते.